हॅलो फ्रेंड, माके रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बघा हे लोणचं घालते. मी लोणचं असंच घालते बरं का, वर्षभर टिकण्यासाठी. ह्याच्यामध्ये व्हिनेगर घालायचं एक बॉटलचं झाकण. हे व्हिनेगर आहे बघा, पांढरं व्हिनेगर आहे. हे व्हिनेगर टाकायचं, पोहे खायचे 2 चमचे. आता ह्याच्यामध्ये ना मी मसाला आणला आहे, बाहेरून मसाला आणला आहे लोणच्याचा. हे लसूण आणि अद्रक आहे. इथं मीठ टाकलं आहे थोडं. इथं शेंगदाणे येतं, हे मेथ्या येतात, इथं काळ्या मिऱ्या येतात, इथं लवंगा येतात. आता हे आपल्याला ह्याचा ठेचा करायचा आहे, त्याचं लोणचं करायचं आहे. आता हे का तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे मी. आता ते गरम झाले का बघते मी थोडं. तेल गरम झालं. रायासुद्धा करू नको, राया कोणी करू, रायासुद्धा कमी आहे. मग थोडीशी फुगायची. आता बघा ह्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकले, प्रत्येक व्हिडिओ कर. आता हे सगळं गरम झालं चांगलं. आता आपण ह्याच्यामध्ये लसूण घालणार आहे. लसूण आणि अद्रक आहे बरं का. सगळं टाकलं ह्याच्यामध्ये. आता मेथ्या टाकते. थोडं हे भाजल्यानंतर लवंग आणि काळ्या मिऱ्या टाकते. हिंग टाकायचं. ते भाजल्यानंतरच आपल्याला हिंग टाकायचं बरं का त्याच्यामध्ये. आता टाकायचं नाही. आता टाकलं तर ते बरोबर नाही लागणार. हिंग जळाल्यासारखं होतं. हिंग लास्टला टाकायचा, हिंग आणि मसाला. हो का, हिंग एवढा टाकणार आहे का तर मसाल्यामध्ये हिंग असते. आता हे चांगलं भाजून घेते आणि गॅस बंद करते. थोडं गार झाल्यानंतर त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं. ह्या मसाल्यामध्ये शेंगदाणे टाकले साबूत. थोडे मला शेंगदाणे आवडतात म्हणून ह्याच्यामध्ये. आता हे लसूण भाजलं आहे चांगला. थोडंसं आणखीन तळू देते आणि पांढरं व्हिनेगर घालायचं लोणचं तयार व्हायला. आपण मीठ कमी घालायलो का तर मसाल्यामध्ये मीठ असते म्हणून मीठ कमी घालायला. आता हे तळत आले. ह्याच्यामध्ये बघा मी काळ्या मिऱ्या टाकते 10-12. अंगावर येते बरं का, काळ्या मिऱ्या आणि लवंग अंगावर येते. तो टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि हे तेल थोडं गार होऊ द्यायचं, सोमक होऊ द्यायचं. जास्त गार बी नाही, जास्त गरम बी नाही. का तर गरम टाकलं लोणच्यामध्ये तर लोणचं नासून जातं. थोडं गार होऊ देते आणि परत मग हे लोणच्यात सगळं मिक्स करून घेते मी. आता आपल्याला ह्याचा ठेचा करायचा आहे. ह्या कैरीचा ठेचा करायचा. ही कैरी आहे, हिरवी मिरची आहे, ही लसूण आहे. सगळं चॉपरमधून काढून घ्यायचं. पाहिजे तर अद्रक टाका तुम्ही ह्याच्यामध्ये, मी अद्रक टाकणार नाही. आता हे सगळं चॉपरमध्ये काढून घ्यायचं आणि ह्याला पण लोणच्यासारखीच फोडणी द्यायची. ह्याच्यामध्ये मी काही टाकणार नाही, फक्त हिंग लास्टला टाकणार आहे. हिंग लास्टला टाकला की जळत नाही. अगोदर हिंग टाकायचंच नाही कधीच. गॅस बंद करायचा आणि हिंग टाकायचा. आता त्याची टेस्ट चांगली येते. काम पडल्या या लोणच्याला आणखीन तेल लागेल. मसाला माझ्याकडून एकच पुडा आला आहे, आणखीन 2 पुढे लागतात. आमच्याकडं मसाला जास्त लागते.
1 किलोला 3 पोळी लागतात माझ्याकडे मसाल्याचे. मी घरचा काही टाकत नाही, फक्त रामबंधूचा मसाला टाकते त्याच्यामध्ये लोणच्याचा. घरची मोहरी वगैरे टाकलेली माझ्याकडे लोणचं आवडत नाही, चटचट करते, म्हणून मी सगळं बाहेरचंच टाकते मसाला. आता हे बघा किती छान तळलं गेलं हे. माझ्याकडे लोणचं थोडं लागतंय, मग कैऱ्या 10-12 कैऱ्या फोडून कोणी देत नाही, म्हणून मी काय करते त्याच्या कैऱ्याच्या सगळ्या कोया काढते आणि अशा तयार करते. ह्याचं लोणचं तयार करते. वर्षभर राहते माझ्याकडे हे लोणचं. फक्त व्हिनेगर घालावं लागतं त्याच्यामध्ये. आता हे चांगलं तळलं की बंद करते. बंद करून 15 ते 20 मिनिटांनी चांगलं तेल गार झाल्यावर त्याच्यामध्ये लोणचं मिक्स करते. आता भाजत आले. बस कर देऊ बरं चोपला आता बघा ते कशा लवंगा आणि काळ्या मिऱ्या फुटायला. आता हे बंद करून टाकले मी. आता थोडं गाठ झाल्यानंतर अंगावर येत्या तुम्हाला अशा. थोडं तेल गाठ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग टाकणार आहे. बघा किती छान भाजले. लसूण अद्रक किती छान भाजला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकते हिंग टाकलाय. एक किलो कैरी असली ना मोजून तर 1/4 किलो मीठ टाकायचं त्याला. मीठ बरोबर झालं की लोणचं खराब होत नाही. कोणतंही लोणचं तुम्ही करा, मीठ बरोबर झाल्यानंतर लोणचं खराब होत नाही. आता हे बंद केलं आहे. हे गार होऊ द्यायचे. गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये परत थोडी मिक्स करून एका बघण्यात भरून ठेवायच्या 2 दिवस आणि परत त्या काचाच्या जारमध्ये भरून ठेवायच्या. का तर त्याला कमी जास्त तेल वगैरे मसाला कमी जास्त असला तर टाकता येते. बरणीमध्ये जारमध्ये भरल्यानंतर टाकता येत नाही, परत परत काढावं लागते. म्हणून मी एका भोगण्यामध्ये भरून ठेवते अगोदर, परत जारमध्ये भरून ठेवते. आता आपण ह्याला ना चॉपरमधून काढू आणि ह्याला पण लोणच्यासारखा सगळा मसाला टाकून त्याला फोडणी देऊ. हे ठेचा केला आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कैरी घातली, चॉपरमधून काढली. हे हळद आहे, इथं मिरची आहे, इथं मीठ आहे. ह्याच्यामध्ये लसूण अद्रक टाकलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त फोडणी मिक्स करायची आणि ठेवायची. आता ह्याच्यामध्ये नाही का मी मीठ टाकलं आहे. आता हे सगळं तेल टाकते ह्याच्यामध्ये. हाता आता हे काय हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. मी घरचा मसाला टाकणार नाही, मला आणखीन ह्याच्यामध्ये पुडा टाकायचा आहे. विसरून एकच पुडा आला आहे माझ्याकडे. 1 किलोला 3 पुडे टाकते मी. साबूत शेंगदाणे टाकले की लोणचं खूप छान लागते. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला व्हिनेगर मिक्स करायचं. व्हिनेगर मिक्स केलं की हे लोणचं वर्षभर राहते. ओके. पोहे खायचे 2 चमचे व्हिनेगर मिक्स केलं ह्याच्यामध्ये. आता हे हाताने मिक्स करून आधी चमच्याने मिक्स करून घेते. आत पडते. तेल असते आणि मिरची असते. लोणचं मात्र हाताने मिक्स करावं लागते. तेल कमी पडलं तर उडी आणखीन टाकणार आहे. का तर तेल परत सुटत असते. लोणचं जसं जसं मुरल तसं त्याला तेल आणि पाणी सुटते. तेल कमीच पडलं आहे मला, का तर ठेच्यामध्ये घालायचं म्हणून ठेवलं ना थोडं तेल. म्हणजे सकाळी आणखीन ह्याच्यात फोडणी घेऊन तेल टाकणार आहे मी. अशा कोळी मिक्स करायच्या सगळ्या. हे सगळे आंबे सगळे मिक्स करायचे ह्याच्यामध्ये. आपल्या हाताने मिक्स करायला लागतात बरं का.
फॅशन फॅशन म्हणून चमच्याने नाही मिक्स करायचं. हे पाता असं हाताने मिक्स करावं लागतं. मसाले घेऊन आता ह्याच्यामध्ये ना परत आणखीन उद्या मला मसाला आणि तेल टाकायचं आहे थोडं. असं मिक्स करायचं खालून सगळं लोणचं मिक्स मसाला. आपण टेस्ट बघायची का तर ज्या वाळवण्याच्या पदार्थामध्ये ह्याच्यामध्ये मीठ तर तोंड भरून असलं तर चांगलं लागते. लोणच्यामध्ये मीठ तोंड भरून असावं लागतं, म्हणजे एकदम चांगलं असावं लागते. जास्त कमी असलं तर लोणचं खराब होते. आता हे लोणचं झाकून ठेवते मी. परत ह्याच्यात उद्या मसाला भरून परत बरणीमध्ये ठेवते. ह्याच्यामध्येच झाकून ठेवणार आहे मी. चांगलं मिक्स झालं. तुम्हाला टाकायची असेल तर मोठी वेलची टाका. माझ्याकडे मोठी वेलची खात नाहीत. मी बडीशोप टाकली पण तुम्हाला दाखवण्याला स्किप झालं व्हिडिओ माझा. बडीशोप टाकली, एवढी बडीशोप टाकली एवढ्यामध्ये लोणच्यामध्ये. बडीशोप छान लागते. सगळं मिक्स झालं. आता उद्या आता ह्याला आणखीन तेल घालून थोडा मसाला घालून बरणीमध्ये भरताना तुम्हाला दाखव. आता हे बघा, हे ठेस आहे. त्याच्यामध्ये पण टाकायला मला मसाला घालायला नाही आहे. हे सगळं मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये. चवीला मीठ आणखीन जर लागलं तर टाकायचं, पण नाही लागणार मीठ ह्याला. थोडं आहे नाही. हिरवी मिरची आणि कैरीचा ठेस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल आणि हिरवी मिरचीचा असल्या कारणाने ह्याला कलर येत नाही. ह्याच्यामध्ये मसाला कमी आहे. उद्या आणखीन मसाला टाकणार आहे, त्यावेळेस ह्याला कलर चांगला आहे. ह्याला पण तेल भरपूर लागत असते. किती छान झालं आहे बघा. हे पण खूप टेस्टी लागते बरं का पोळीवर. आता ह्याच्यामध्ये मसाला थोडा कमी पडला, उद्या मसाला घालते. आता हे बघा, तुम्हाला लोणचं त्या दिवशी घालताना दाखवलं होतं ना, माझ्याकडे असा मसाला जास्त लागते. फोडी कमी असते तर मसाला जास्त असते. बघा किती छान झालं आहे लोणचं. हे वर्षभर राहते. कोय जरी नसली ना, व्हिनेगर घातलं की वर्षभर राहते. फक्त असं तेल वरीच घालायचं एवढं. बघा, लोणच्याच्या वरी असं तेल असावं. लोणच्याच्या वरी असं तेल असलं की लोणचं टिकते. आणि आता हिरवी मिरचीचं घातलेलं आहे बघा. हे हिरवी मिरचीचं मी घातलं होतं ना लोणचं काल, ती पण तसे बघा किती छान दिसायला. एक काढून ठेवलं आहे, एवढं राहिलं ते ह्याच्यामध्ये ठेवलं आहे मी. ह्याला पण असं तेल वरी राहावं लागतं आहे. माझ्याकडे बघा अशा बरण्या भरून, ह्या अशा आहेत ना भरण्या, अशा 2 बरण्या आणि ही 1 बरणी झाली. म्हणजे 1.5 किलोचं लोणचं झालं आहे माझ्याकडं तयार. हे हिरव्या मिरची जर इतकं टेस्टी झालं आहे ना. ह्याला मसाल्याचं आहे, बाहेरच्या रामबंधू मसाल्याचं आहे. माझं जर हे लोणच्याची पद्धत करायची तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली. कुठं फोडायला जावं, कोयाचं लोणचं घालावं लागते, पण कुठं जावं फोडायला, त्याच्याबरोबर मसाला पण वाया जाते. म्हणून हे असं लोणचं घाला तुम्ही. हे लोणचं छान होते बरं का. धन्यवाद. पोळीबरोबर खावा, भाताबरोबर खावा, भाकरीबरोबर खावा. लोणचं खूप छान लागते. आणि पॅक झाकून ठेवायचं. रात्रीच्या वेळेस लोणचं लवकर झाकायचं, काढलं तरी बी. नाहीतर मग थोडंसं बाजूला काढून ठेवायचं वापरायला. हो का, मी थोडंसं बाजूला ठेवलं आहे वापरायला काढून. हे का तर चिलटं रात्री त्याच्यामध्ये जाते. चिलट गेलं मध्ये की लोणचं नसते बरं का. धन्यवाद.